तर अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या स्वाभिमानी युवा पक्षानं भाजपला धक्का दिलाय। भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तो युवा स्वाभिमानी पक्ष। तर अमरावतीमध्ये कदाचित भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्ष सत्ता स्थापन करू शकतात, मात्र तिथे अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील आहे, त्यामुळे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अमरावतीमध्ये एकत्र येऊ शकतात। स्वतः नवनीत राणा या भाजपत आहेत, मात्र त्यांनी युवा स्वाभिमानीच्या उमेदवाराचा देखील प्रचार केलेला होता आणि त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी भाजप आणि रवी राणा यांचे उमेदवार आमने सामने होते। त्यामध्ये भाजपला धक्का बसलाय। एखादी सत्ता भाजपला मिळवण्याचं स्वप्न या ठिकाणी विरलं। भाजपला या ठिकाणी एकतर रवी राणा किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यांची मदत घ्यावी लागणार आहे। अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। रवी राणा यांच्याकडून या ठिकाणी जल्लोष केला जातोय, त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। नवनीत राणा आणि रवी राणा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। जल्लोष केला जातोय युवा स्वाभिमान पक्षाच्या या कार्यकर्त्यांकडून। तर नवनीत राणा या देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा त्यांनी देखील प्रचार केला होता। त्यानंतर मात्र आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। मात्र अखेर पतीच्या पक्षाचा हा विजय आहे। भाजप खालोखाल रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने या ठिकाणी एवढा मोठा विजय जो युवा स्वाभिमान पार्टीला मिळालेला आहे, त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा समर्पित करतो। राज्याचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना सुद्धा समर्पित करतो आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना सुद्धा विजय समर्पित करतोय मी। आणि या ठिकाणी संपूर्ण जनतेने प्रत्यक्ष जी मला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर मी इथे बनवणार आणि आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत आहे।